गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ निश्चय हा करीन. एअर होस्टेस मला बनायचंय, एअर होस्टेस स्वप्न माझे, कवित घेईन सारे आकाश. मला ह्या गोष्टीचं दुःख नाहीये की माझी ऍडमिशन झाली नाही, दुःख ह्या गोष्टीच आहे की पप्पांचा त्रास खूप वाढलाय. मिस खंबाटा, आपण मानसीला आकाशात उडण्यापासून पाबंदी लावून पाहतोय, पण मला असं वाटतंय एक दिवस ती मानसी आर्यनला घेऊन उडून जाईल. हे पैसे आणि तुझे दागिने सगळे मिळून पण किती होत आहेत? तरी कमीत कमी 20,000 रुपये कमी पडतायत. सानिया, मी हा विचार करते की ह्या आधी आपण मानसीला आपल्या मार्गातून दूर करू, आपल्याला आर्यनला तिच्या मार्गातून दूर करावं लागेल. या समाजात परमेश्वराला सुद्धा परीक्षा द्यावी लागते, तर माणसाची लायकीच काय आहे? जो माणूस परीक्षा द्यायला घाबरतो त्याला माणूस म्हणून घ्यायचा अधिकार नाही. काय That's it, that's it. You got it now. Switch right whenever you want. मिस्टर देसाई, मिस्टर देसाई बोला, काय गुड न्यूज आहे? ह्यावेळी गुड न्यूज नाही, बॅड न्यूज. रमाकांतने 2 लाख रुपये फीस जमा केलेली आहे. व्हॉट? आणि आम्हाला बळजबरीने मानसीला ऍडमिशन इथे द्यावी लागली. सानियाची मला एक गोष्ट समजली नाही, ही उलट्या हाताने कान पकडायची जरूरत काय होती? ही इन्स्टिट्यूट तर तुमच्या पप्पांचं आहे ना. तुमच्या डिसिजनमुळे या शहरातच काय पूर्ण देशाभरात तिला ऍडमिशन नसते मिळाली, तर मग ही 2 लाख रुपयांची अट ठेवायची काय गरज होती? तुम्ही फोन ठेवा आता आणि पुढच्या इन्स्ट्रक्शन्सची वाट पहा. मिस खंबाटा, कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस खंबाटा. Oh my God, सानिया, इतका मोठा टॉन्ट, सार्कॅझम, काय झालंय? टॉन्ट नाही मिस खंबाटा, खरं तेच सांगते मी तुम्हाला. तुम्ही काय सांगितलं होतं की फीसची रक्कम 1 लाखावरून 2 लाख करूया, बस सगळं काम होऊन जाईल. माहितीये काय झालं? त्या रमाकांतने 2 लाख रुपये जमा केले आणि त्या मानसीला तर ऍडमिशन सुद्धा मिळाली. आपल्या तर तोंडात जोरदार थोबाडीत बसते. सानिया, कोणालाही जोरदार पंच मारायचा असेल ना, तर छोट्या मोठ्या मुक्यांना सहन करावंच लागतं. तुला ही गोष्ट लक्षात राहिली, पण त्याबरोबर मी काय सांगितलं होतं ते तुला लक्षात नाही राहिलं. मला नाहीये लक्षात. मी सांगितलं होतं की मला आवडेल जर रमाकांतने ती रक्कम उभी केली, आणि मला हे सुद्धा आवडेल की मानसीने
आपली फीस जमा केली. हो, पण त्याने काय होणार आहे? हाच तर पंच आहे सानिया, ज्याच्यासाठी मी इतकं मोठं जाळं विणलं होतं. आणि हा पंच बघ त्या प्याद्यांना नॉकआउट करण्यासाठी पुरेसा आहे. जाऊ, राईट, फ्लाईट. आर्यन, काय दीदी? हे सगळं काय आहे आर्यन? किती दिवसांपासून बघते तू स्वतःला या 4 भिंतींमध्ये कैद करून ठेवलंयस. हं? असं काही सुद्धा नाहीये दीदी. बस काय करायला, कुठे जायला मन तयार होत नाही. मी हे जाणते आर्यन, म्हणून फॉर युअर काइंडेस्ट इन्फॉर्मेशन मी सानियाला इथेच बोलावून घेतलंय, इथेच राहायला. हे बघ आर्यन, आता खूप झालं, खूप लांब लांब राहतोस तू तिच्यापासून. आता हाय टाइम तू तिच्या बरोबर राहायला सुरुवात कर, म्हणजे तू जुन्या आठवणीतून बाहेर पडू शकशील. ओके दीदी, आता तू मला सांगितलंस की तिच्याशी एंगेजमेंट करतो, मी केली ती. आता अजून काय पाहिजे तुला? आर्यन, फक्त एकमेकांना एंगेजमेंट रिंग घालून नातं नाही जोडलं जात. नात्याला बघ मनाने स्वीकारावं लागतं. मन म्हणजे ब्लॅकबोर्ड नाही आहे ना दीदी, ज्यावरून एक नाव पुसून टाकलं आणि दुसरं लिहून टाकलं. मी जिला चांगल्या मनाने स्वीकारलं होतं, तिला मनातून घालवायला थोडा वेळ तर लागेलच ना दीदी. आर्यन, तुझ्या या भावनांना मी वेडेपणा म्हणू की बावळटपणा? जे नाव तू आपल्या मनामध्ये धरून बसलायस, तिने तर तुझं नाव कधीच आपल्या मनातून पुसून टाकलंय आणि कुणा दुसऱ्याचंच नाव आपल्या मनावर लिहून टाकलंय. मला तुझं गप्प बसणं पण समजतंय आर्यन. मला माहितीये की तू खरं प्रेम केलं होतंस आणि तिला विसरून जाणं तुझ्यासाठी कठीण आहे. हे शहर, ह्या शहरातले ओळखीचे रस्ते, काही लोक, काही जागा तुझ्या आठवणी ताज्या करतात. यासाठी मी ठरवलंय की आता तू US ला जाशील. USच्या लीडिंग एअरलाईनमध्ये तुझी को पायलटची नोकरी पक्की झाली आहे बघ. इनफॅक्ट आजच माझं मिस्टर मुधोळेंशी बोलणं झालं होतं. आर्यन, आमच्यापैकी कुणालाच तुझ्या टॅलेंटवर काहीच शंका नाहीये. उलट आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की तू स्वतःच्या हिमतीवर खूप काही करू शकतोस. पण मिस्टर मुधोळेंचं म्हणणं सुद्धा बरोबरच आहे ना. ते म्हणत होते की नोकरी मिळते तर त्यात काहीच वाईट नाहीये. आफ्टर ऑल आर्यन, ते सानियाचे पप्पा आहेत आणि तुझे होणारे सासरे पण. आर्यन, यू नो, ह्याच मंडेपासून तुझं ट्रेनिंग सुरू होणार आहे, त्यामुळे तयारी कर तू. तुला उद्याच निघावं लागेल. ऑल राईट, बी अ गुड बॉय. USच काय, जगात अशी कोणतीच जागा नाही जिथे माझ्या मानसीच्या आठवणी नसतील. पण तरीही मी जातोय मानसी. कदाचित तुझ्यापासून दूर जाऊन माझ्या दुःखाशी नातं तोडू शकतो. साईनाथ 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 तेरे हजारों हाथ, साईनाथ
तेरे हजारों हाथ, जिस जिसने तेरा नाम लिया, जिस जिसने तेरा नाम लिया, तो हो लिया उसके साथ। साईनाथ 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 तेरे हजारों हाथ, साईनाथ तेरे हजारों हाथ, जिस जिसने तेरा नाम लिया, जिस जिसने तेरा नाम लिया, तू हो लिया उसके साथ। साईनाथ बाळा, बाबांचा आशीर्वाद घे, कारण मला माहित आहे मी तुला जिथे पाठवतोय तिथे प्रत्येक पावलावर अडचणीच अडचणी असणार आहेत, आणि तुला ह्या अडचणींवर मात करावी लागेल, लढावं लागेल तुला या अडचणींशी. पण बाळा, जोवर चांगुलपणा आपल्या चांगुलपणाची परीक्षा नाही देत, तोवर समाजामध्ये फक्त वाईटाचंच राज्य असतं. म्हणून तुला संघर्ष करावा लागेल, लढावं लागेल, आणि तुझा विजय हो. बाबांचा आशीर्वाद घे. ही गायज, लुक ॲट हर. आता ही सुद्धा एअर होस्टेस होणार आहे. अगं गरजेचं नाहीये की प्रत्येक जण इंटरनॅशनल एअरलाइन्स मधूनच फ्लाय करेल. काही अशा डोमेस्टिक एअरलाइन्स सुद्धा आहेत ज्यांच्या एअर होस्टेस अशा काकूबाई टाइप्स असतात. कम ऑन यार, आपण कोणाबद्दल असं बोलता का म्हणे? ऑफकोर्स. हू केअर्स, शी इज अवर बॅचमेट आफ्टर ऑल. या. ओके. हाय, हाय. आय एम सीमा तनेजा. मानसी समर्थ. नाईस मीटिंग यू. ये, मी तुला बाकीच्या सगळ्यांना भेटवते. गर्ल्स, दिस इज मानसी समर्थ. हाय मानसी, आय एम Hi. नंदिता. हाय, हाय. आय एम सोनम कपूर. हाय. तसं मला तर हे ट्रेनिंग करायची काहीच गरज नाहीये, कारण माझे ते इतके कॉन्टॅक्ट्स आहेत की मला जिथे पाहिजे कोणत्याही एअरलाइन्समध्ये एअर होस्टेसचा जॉब मिळू शकेलच. पण माझ्या फ्रेंडने मला इन्सिस्ट केलं, अँड दॅट्स द रिझन आय एम डुईंग धिस ट्रेनिंग. बाय द वे यू गायज, यू नो हू इज माय बेस्ट फ्रेंड? या इन्स्टिट्यूटच्या मालकाची मुलगी, अँड हर नेम इज सानिया मुधळे. वाव, सानिया मुधोळे तुझी फ्रेंड आहे? येस. मानसी, हा दिवाकर आहे, दिवाकर पालवे. हे सुद्धा एअर होस्टेस बनायला आले? एक्सक्यूज मी, बघा मुलांना एअर होस्टेस नाही, फ्लाईट पर्सर म्हणतात. तुम्हाला हॉलमध्ये बोलावलं आहे. अगं बाळा पिया, आज कॉलेजला नाही गेलीस? समजत नाहीये तुझं काय करू. एक तुझी बहीण आहे जिला शिक्षणाची इतकी आवड आहे, आणि एक तू आहेस जिला शिक्षणच नकोय. आण, हे मी करते. जा कॉलेजात जा. मी कॉलेजला नाही जाऊ शकत. पण का नाही जाऊ शकत? मम्मी, मी अजूनपर्यंत कॉलेजची फी नाही भरली. प्रिया, फी भरण्यासाठी मी पैसे दिले होते ना तुला? हो मम्मी, पण त्याच दिवशी पप्पांची नोकरी गेली, तर ते पैसे मी माझ्याजवळच ठेवून घेतले की ते कामी येतील. आणि बघ ना मम्मी, ठेवलेले ते पैसे आज कामी आले. पण बाळा, तुझं तर हे वर्ष बर्बाद होईल ना. जर फी नाही भरली तर तुला कॉलेजवाले एक्झामला बसू देणार नाही. नाही, मी तुझ्या बाबांशी बोलतेच.
ते फीची काही ना काही व्यवस्था करतीलच ग. कसं करतील मम्मी, कसं करतील? काय तुला माहित नाही की पप्पा डोक्यापासून पायापर्यंत कर्जात बुडालेले आहेत? वरून आणखी मी माझं ओझं नाही टाकू इच्छित मम्मी, नाही टाकू इच्छित. पण बाळा, तुझ्या भविष्याचं काय होईल? मम्मी, माझं भविष्य या घराच्या भविष्यापेक्षा वेगळं थोडीच आहे. काय फरक पडतो जर माझं 1 वर्ष बर्बाद झालं तर? माझं 1 वर्ष बर्बाद झाल्याने जर मानसी दीचं आयुष्य बनू शकतं, असं आयुष्य जिथे आपण सगळे आपली मान ताट करून जगू शकतो, तर अशी 100 आयुष्य त्यागायला तयार आहे मी. आणि मग काही करून दाखवण्यासाठी मम्मी पूर्ण आयुष्य आहे अजून. एकदा फक्त बस मानसी दी आपल्या पायावर उभी राहिली की ती स्वतःच मला आपल्या पायांवर उभं राहायला शिकवेल मम्मी. किती प्रेम आहे तुम्हा दोघींचं एकमेकींवर. मला पूर्ण खात्री झाली प्रिया, आता कितीही वाईट परिस्थिती येऊ देत, आपल्या मानसीला एअर हॉस्टेस बनण्या वाचून कोणी नाही थांबू शकत, कोणी नाही. आज या बॅचचा पहिला दिवस आहे आणि आपल्या या इन्स्टिट्यूटचे एक रेप्युटेशन आहे. आपल्या ह्या इन्स्टिट्यूटचा कोणताही स्टुडंट जेव्हा दुसऱ्या एअरलाइन्सला जॉईन करत असतो तेव्हा तो आमच्या ह्या इन्स्टिट्यूटचं नाव मोठं करत असतो. आज सुद्धा मी तुमच्याकडून हेच वचन मागणार आहे की तुम्ही या इन्स्टिट्यूटचं नाव. We promise you, sir, that we will give our best. थँक्स. सो नाव आपल्या ह्या इन्व्होकेशनच्या क्लाससाठी मी आपल्या खास पाहुण्यांना आमंत्रित करू इच्छितो, ज्या तुम्हा सर्वांना बघा काही खास टिप्स देतील. तर आपल्या या खास पाहुण्याचं नाव आहे मिस खंबाटा. प्लीज वेलकम मिस खंबाटा. थँक यू. My pleasure. But Mr. Desai, first introductions and then the tips, all right? So let's begin the introduction. You. Hello ma'am, I'm Nandita Mehta, done my BSc. All right, good, yes. You, stand up. Yes. Yes? मानसी समर्थ. Well, Manasi Samartha, tell me, why do you want to become air hostess? I want to serve people. Oh, serve? म्हणजे सेवा करायची आहे तुला? Oh my God. सेवा तर तू कोणाच्याही घरी नोकराणी बनूनही करू शकतेस ना. पण तर मग एअर होस्टेस का बनायचंय तुला? कम ऑन फास्ट. कम ऑन फास्ट. डोंट वेस्ट आवर टाइम. येस. ते मी Oh my God. Forget it. What the heck, Mr. Desai? हे तुम्ही असल्या कसल्या मुलींना ऍडमिशन दिले आहेत? Oh my God. ना ह्याच्यात काही ॲटिट्यूड आहे आणि नाही कॉन्फिडन्स. इनफॅक्ट मिस्टर देसाई, जर अशा गर्ल्स या इन्स्टिट्यूटमध्ये आल्या तर बाकी स्टुडंट्सवर पण वाईट छाप पडू शकते. जरा बघा तर हिला. शी इज सो नॉट हॅपनिंग. लिसन मिस, पहिल्यांदा जाऊन ॲटिट्यूड आण बघू तू, मग स्वतःच्या आत कॉन्फिडन्स निर्माण करतो आणि मग ये ट्रेनिंगला. Because you are a misfit for this training, so you may leave right now.
तुझ गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन.